नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 मधील पहिली अंगारकी चतुर्थी कधी आहे, अंगारकी चतुर्थीचं महत्त्व, कथा, उपाय व पूजाविधी, व्रत कसे पाळावे, या सर्व गोष्टी आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थी, एक अत्यंत शुभ आणि फलदायी संकष्टी गणेश व्रत, ज्याचा योग मंगळवारला येतो. या दिवशी केवळ व्रत पाळणेच नाही तर बुद्धी, समृद्धी, अडथळे दूर करणे असे अनेक लाभ प्राप्त होतात. अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीच्या तुलनेत खास शुभ मानली जाते, जेव्हा ती मंगळवारी येते. 2026 मध्ये पहिली अंगारकी चतुर्थी ही 6 जानेवारी 2026 म्हणजेच मंगळवारी आहे. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. अंगारकी शब्द संस्कृतमधून आलेला असून याचा अर्थ जळत्या कोळशासारखा लाल असा आहे, जो मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. मंगळवार आणि त्यात चतुर्थी म्हणजे अतिशय शुभ. या दिवशी गणपतीची पूजा केल्यास सर्व विघ्न दूर होतात, बुद्धी, धन, समृद्धी वाढते. व्रत करणाऱ्याला संपूर्ण वर्षभराचे पुण्य मिळते. गणेशजीचे अनन्य लाभ देणारा दिवस. हे व्रत भगवान गणेश यांना समर्पित आहे, ज्यांना विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा मानले जाते. मंगल ग्रह आणि गणेशजी दुहेरी आशीर्वाद. मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी मानली जाते. गणेशजीच्या कृपेने जीवनातील अडथळे सहज पार पडतात. लक्षात घ्या, अंगारकी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थीचाच एक विशेष स्वरूप आहे, परंतु जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात, कारण मंगळ ग्रहाची ऊर्जा आणि गणपतीची कृपा दोघे एकत्र मिळतात. पुराणांमध्ये कथा अशी आहे की पुराणानुसार ऋषी भारद्वाज यांचा पुत्र मंगला या नावाच्या संताची कथा आहे. अशी मान्यता आहे ज्याला गणपतीने आशीर्वाद दिला आणि ज्याच्या नावावरून हा दिवस प्रसिद्ध झाला. या दिवशी केलेले व्रत श्रद्धेने केल्यास जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात, अशा अनेक पौराणिक गोष्टी सांगितल्या जातात. व्रत कसे पाळावे. सकाळी स्नान करून शुभवेळेपासून व्रत सुरू करावे. दिवसभर उपवास करावा. रात्री चंद्रदर्शन झाल्यावर व्रत सोडावे. गणेश मंत्र ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करावा. षोडशोपचार पूजा करावी. दुर्वा, लाल फुले, मोदक नैवेद्य अर्पण करावा. गणेशाची आरती करावी. प्रसाद वाटप करावा. हे उपाय केल्यास फळ अधिक चांगले मिळते. गणपती स्तोत्र म्हणावे. चंद्रोदयानंतर चंद्रदेवाला जल अर्पण करावे. अंगारकी चतुर्थीचे व्रत श्रद्धेने ठेवले तर जीवन बदलण्याची शक्ती त्यात आहे. आपल्या मनोकामना पूर्ण होतात. व्रत सोडताना कुटुंबासह प्रसाद वाटावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.